चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सांगलीच्या रणरागिणींनी महाराष्ट्राचं एव्हरेस्ट कळसुबाई केलं सर। भ्रमंती एक्सप्लोरर्स अँड ट्रेकर सांगलीतर्फे आयोजित महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाची खोल आणि लांब अशी सांदन दरी नुकतीच सांगलीच्या रणरागिणींनी सर केली। हा साहसी व थराराने भरलेल्या ट्रेकमध्ये जवळपास 14 महिला, 3 विद्यार्थी आणि 7 पुरुष सहभागी होते। या संपूर्ण मोहिमेतील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे वर्षभराखालीच तोंडाच्या कर्करोगावर मात केलेल्या तासगावच्या नेहा परवीन गौसातार हिने अत्यंत जिद्द, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा अवघड ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला। शारीरिक आणि मानसिक संघर्षावर मात करत त्यांनी कळसुबाई शिखर सर करून उपस्थित सर्वांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला। प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता जगण्याची उमेद आणि साहस जपणाऱ्या या ट्रेकरच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। त्यांच्या या यशामुळे मनात जिद्द असेल तर कोणतेही शिखर अशक्य नाही हा संदेश सर्व सहभागीपर्यंत पोहोचला। कळसुबाई शिखर हे महाराष्ट्र राज्यामधील सर्वात उंच शिखर आहे। या कळसुबाई शिखराची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे 1646 मीटर एवढी आहे। याच कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते। शनिवार पहाटे 2 वाजता आल्हाददायक वातावरणात ट्रेकला सुरुवात करण्यात आली। वाटेत दाट धुके, थंड वारे आणि गारव्याचा अनुभव घेत सर्वांनी मोठ्या उत्साहात कळसुबाई शिखर सर केले। शिखरावर पोहोचताच सहभागींच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता। महिलांनी दाखवलेल्या जिद्द, आत्मविश्वास आणि साहसामुळे हा ट्रेक विशेष ठरला। याआधी शनिवारी सकाळी सर्व ट्रेकर्सनी सांदन दरीचा रोमांचकारी अनुभव घेतला। उंच कातळ कडे, अरुंद दगडी वाटा आणि निसर्गरम्य दृश्यांनी सर्वांना भुरळ घातली। सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत दोरीच्या साह्याने काही अवघड टप्पे पार करण्यात आले। विद्यार्थ्यांनी देखील अत्यंत धाडसाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेक पूर्ण केला। या गिर्यारोहणामध्ये रागी कुलदीप शितोळे 7 वर्षे, आयुष शशिकांत शिंदे 10 वर्षे, अथर्व काकडे 15 वर्षे ही शाळकरी मुले उपस्थित होती। यावेळेस सांगलीतील क्रांती पाटील, सुचेता घुली, अमृता पाटील, भाग्यश्री पाटील, रक्षंदा अवताडे, भाग्यश्री काटकर, गौरी पाटील, सुचित्रा कद्दू, शकुंतला सरगर, अदिती पाटील, वैशाली पाटील या महिलांनी तर टीपी पाटील, किरण पाटील, पंकज रसाळ, सचिन माने, रोहित अवताडे या सांगलीकरांनी हा ट्रेक यशस्वी करून दाखवला। या मोहिमेचे नियोजन व नेतृत्व भ्रमंती एक्सप्लोरर्स आणि ट्रेकरच्या सदस्यांनी केले। सहभागींसाठी आवश्यक सुरक्षा साहित्य, मार्गदर्शन आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। ट्रेक दरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिक मुक्त भ्रमंती करण्याचे आवाहन सुदर्शन चोरगे यांनी केले। या यशस्वी मोहिमेमुळे सहभागींचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात आणखी साहसी उपक्रम राबवण्याचा मानस संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला।